जय श्रीकृष्ण. आज आता हे खाताच मला लहानपणची आठवण झाली. खरंच लहानपणी हे जे शाळेच्या बाहेर मिळायचे तर खूप छान लागायचे. या चिंचेच्या गोळ्या आजही आपल्या आठवणीत राहतील आणि घरामध्ये आपण करून ठेवल्या तर मुलंही खातील असे मी करून बघितल्या की चला मुलांनाही या गोळ्या आवडतील. चिंचेची आंबट गोड गोळी आहे तर कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ते इथे बघा मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे कोमट कोमट आणि ते एक मोठी वाटीभर चिंच घेतलेलं आहे. त्याच्या आतलं बी काढून स्वच्छ करून त्या सुकवून ठेवलेल्या असतात की नाही आपण घरामध्ये वर्षभर साठवणुकीच्या त्या ह्या चिंचा आहेत. त्यातलं आतलं पूर्ण बी काढून ह्या मी आता गरम पाण्यात डिप करून ठेवत आहे. झाकून ठेवायच्या 10 मिनटं झाकून ठेवायच्या कोमट पाण्यात आणि कोमट पाण्यात झाकून ठेवल्याने काय होतं त्या व्यवस्थित भिजतात आणि त्यातला गर हा व्यवस्थित निघतो. म्हणून ह्या मी कोमट पाण्यात भिजू घातल्या. नंतर बघू शकता झाकण काढून आता ह्या चिंचा आपल्या मस्त टंब फुगलेल्या आहे. नंतर एक कढई घ्यायची आणि त्यावर आपली जी पुरणाची चाळणी असते की नाही जिने आपण पुरण काढतो ती चाळणी घ्यायची आणि या चाळणीवर हे चिंचेचा हे टाकून द्यायचं. पाणी टाकू नका, त्याच्यासोबत जेवढं पाणी पडलं तेवढं चालेल पण शक्यतो ते पाणी वापरू नका जास्त. चिंचेसोबतचं पडलेलं चालतं तेवढं पाणी, कारण ते पाणी नंतर जळून जात असतं. आता ह्या चिंचा ज्या आहेत आपण हाताने किंवा याने स्मॅश करू शकता. एखाद्या चमच्याने किंवा आपण ग्लास वगैरे घेऊन सुद्धा त्या स्मॅश करू शकता. मी इथे हातानेच अशा स्मॅश करून घेत आहे स्वच्छ. त्यातला जो आहे वरचा गर पूर्ण असा चाळणीवर स्मॅश करायचा आणि खाली त्याचा पूर्ण गर निघतो आणि त्याची जी साल आहे ती पूर्ण साल जी आहे ती निघून जाते. बघू शकता अशा मी अगदी थोडंसं पाणी घेतलं आणि ते शिपडून त्यातला सगळा जो गर राहिलेला होता तो गर पण त्याच्यातला काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने बघू शकता आता त्याची पूर्ण सालच राहिलेली आहे. याला साधारण 2 ते 3 मिनटं लागतात, लगेच त्याचा गर निघून येतो. बघू शकता अशा पद्धतीनं हा गर जो आहे तो पूर्ण चाळणीने निघालेला आहे चिंचेचा. वरची जी साल आहे याचा आपण थोडीशी चटणी करून सुद्धा खाऊ शकतो. त्याचे ते जे साल जे आहे ना थोडंसं मिक्सरमधून फिरवायच्या, हिरवी मिरची ते टाकायचं आणि त्याची चटणीसुद्धा तयार होते. नंतर इकडे जी ती आपण कढईमध्ये गर घेतला तर तो गॅसवर ठेवायचा. आता याचा अगोदर पूर्ण पाणी जळून घ्यायचं, कारण ते पाणी जे शिल्लक एक्स्ट्रा पाणी पडलं होतं ते कंटिन्यू हलवत त्याचं पाणी पूर्ण जाळून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपण आवडीनुसार आपण इथे गूळ वापरत आहोत. तुम्ही साखरही वापरू शकता. बघू शकता आता त्याला छान बुडबुडे आले तर मी इथे 1 वाटी गूळ वापरलेला आहे. तुम्ही साखर वापरली तरीही चालते किंवा अर्धी वाटी गूळ अर्धी वाटी साखर वापरली तरीही चालते. आता याला गुळात मस्त शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याला घट्ट टेक्स्चर येऊ द्यायचं. गुळामध्ये छान शिजल्यानंतर काय होते ना त्याची गोळी व्यवस्थित तयार होते. आता याला गुळा मस्त कलरसुद्धा येतो. बघू शकता हळूहळू काय छान याला कलर आलेला आहे आणि गूळ जे आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये शिजलेला आहे चिंचेच्या गरामध्ये. दोन्ही असंही छान एकजीव झाले. त्याच्यामध्ये मग आपण थोडंसं लाल तिखट, काळं मीठ आणि आपलं साधं मीठ टाकत आहोत. काळं मीठ आणि साधं मीठ दोन्ही टाका, त्याने टेस्ट खूप छान येते. ते टाकल्यानंतर याला परत थोडंसं शिजवून घ्यायचं. छान असं घट्टसर टेक्स्चर येईपर्यंत ठेवायचं. बघू शकता आता हे कढईला छान सोडत आहे. आता छान असं घट्ट झालेलं आहे, चिकट पण भरपूर झालेलं आहे. तर हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला चांगलं 1-2 तास थंड होऊ द्यायचं किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. झटपट बनवायचं असेल ते एक अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवा आणि लगेच काढून हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावा. तेल किंवा तूप लावल्याने काय होते हाताला ते चिपकत नाही गोळी बनवताना. अशा पद्धतीने पूर्ण थंडगार झाल्यानंतर हाताला तूप लावून याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्या. इथे मी थोडीशी साखर जी आहे अशी अर्धवट त्याचा तगार बनवून घेतलेला आहे, म्हणजे जाडसर साखर. ती जाडसर साखर जी आहे अशी बारीक करून मिक्सरमधून एक गरका फिरवून घ्यायचा. बारीक नाही बनवायची, थोडी जाडसर जाडसर ठेवायची आणि त्याला डीप करून इथे आपली चिंचेची आंबट गोड तिखट अशी गोळी तयार झालेली आहे. खायला खरंच खूप छान आहे. बालपणीची आठवण ताजी होईल. नक्की ट्राय करून बघा आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या बनवून घेतल्या. प्रत्येक वेळेस हाताला तूप अवश्य लावा, ते थोडंसं चिकट चिकट लागतं, नाही तर गोळ्या बनवायला थोडं हे होईल. अशा पद्धतीने ते साखरेमध्ये डिप करून ह्या ज्या गोळ्या आहे ह्या एन्जॉय करा आणि आपली बालपणीची आठवण नक्की ताजी करा. अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.